निवडणुकीचा निकाल फिरतो आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे एक उदाहरण, मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली, प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा ची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत. हे का उत्तर झालं? म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या, म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आहे. असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील. आणि त्यासाठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सुभाष लांडे, त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान, असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू. त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना जोक, ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोगाची. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं, तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा? ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करताय, काम करताय? इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल. राऊत साहेब, आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर तसं तुम्ही म्हणता की थेट महाविकास आघाडी नाही, पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतरची पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावर घ्या. असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी? नाही, असं काही नाही. हा सर्व हे आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते का महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये, आम्ही निमंत्रित केलं, बरोबर. इतर जे 2 पक्ष आहेत त्यांच्या बरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंदेंचा पक्ष, अजित पवार